हाय नमस्ते, अनिता पुणेकर चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आपला हा चॅनल आहे हेल्थ विषयी, लैंगिक समस्यांची माहिती सांगण्याविषयी। आता आजचा विषय काय आहे, लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी काय करावे किंवा सेक्स स्टॅमिना वाढवण्यासाठी काय करावे। आता हे तुम्ही नॉर्मली आता तुम्हाला नाही का घरच्या घरी तुम्ही तुमचं हेल्थचं हे करू शकता। त्याच्यासाठी मी तुम्हाला म्हणजे उपाय सांगणार आहे, घरच्या घरी तुम्ही करू शकता। आणि आपल्या चॅनलचा उद्देश फक्त लोकांना एक जागरूकता निर्माण करणे आहे। ओके, जसं अन्न पाणी हवा ह्या गोष्टींची गरज असते, तसेच शारीरिक माणसाची जी गरज असते ती पण इम्पॉर्टंट आहे आपल्या जीवनामध्ये। तर चला त्याच्याविषयी आपण सांगणार आहे मी तुम्हाला। तर काय करायचंय तुम्हाला, पहिलं आहार तुमचा जो तुम्ही रोज आहार घेणार आहे त्याच्याने सुद्धा तुमचा स्टॅमिना वगैरे वाढणार आहे। तर आहार तुम्हाला हेल्दी आणि चांगला घ्यायचा। हिरव्या पालेभाज्या खायच्यात तुम्हाला, हिरव्या पालेभाज्या, मेथी, शेपू, कुठली पण भाजी खावा। ओके, भाज्या खायच्या। चिकन खाऊ शकता तुम्ही, मटन खाऊ शकता, अंडी खाऊ शकता, किंवा हे तर खायचंच आहे तुम्हाला। आणि त्याच्याच बरोबर तुम्हाला फळांचं पण सेवन करायचं आहे। फळांमध्ये जे तुम्ही जे सीझन मध्ये जे फळं चालू असतात त्यातली कुठलीही फळं सेवन म्हणजे खाल्ली तरी चालतात। त्याचबरोबर तुम्हाला बदाम, ड्रायफ्रुट्स मध्ये जे बदाम असतात ते पाण्यात तुम्हाला रात्री भिजू घालायचे आणि एक सकाळी 4-5 रोज बदाम खायचे। बदामाने पण तुमची लैंगिक शक्ती वाढणार आहे। बदाम, अक्रोड, काजूने काय नाही एवढं, पण बदाम आणि अक्रोड इम्पॉर्टंट आहे। अक्रोड खाऊ शकता तुम्ही। आणि जी फळं आहेत म्हणजे जी फळं खाणार आहेत तुम्ही ते तुम्हाला रेड फळं खायचे जास्त, ऍपल, स्ट्रॉबेरी, जे लाल कलरची फळं आहेत ते खायचे जास्त। आता लाल मध्ये कुठली कुठली फळं आहेत बघा तुम्ही, त्याच्याने तुमची ही वाढणार आहे नाही का, लैंगिक शक्ती, स्टॅमिना खूप वाढणार आहे। आणि रोज बदाम तर नक्की खावा काय। लाल फळं आठवली म्हणून तुम्हाला सांगते, तर ऍपल, डाळिंब, बीट पण खाऊ शकता। बीट, परत टोमॅटो सॅलड म्हणून बीट आणि टोमॅटोचा तुम्ही वापर करू शकतो। आणखी काय लाल कलरचं असते सांगा बरं। रेड कलरची फळं सांगा मला। रेड कलरची फळं खाऊ शकता, बीट खाऊ शकता। आता हे झालं तुम्हाला हेल्दी खायचंय। हेल्दी खाल्ल्यामुळे काय होणार आहे, तुमची नॅचरलच लैंगिक शक्ती वाढणार आहे। दुसरं काय करायचंय तुम्हाला, धूम्रपान टाळायचंय। म्हणजे तुम्ही सिगरेट, जर तुम्ही सिगरेट वडत असाल किंवा तंबाखू खात असाल तर ते खायचं नाही, कारण त्याच्याने काय होतं, दुर्बलता येते माणसाला, परिणाम होतो लैंगिक शक्तीवर सिगरेटमुळे वगैरे। आणि म्हणजे इच्छा कमी होते। दारू, परत अल्कोहोल पण जास्त घ्यायचं नाही। अल्कोहोलचं पण जास्त सेवन केल्यास माणसाचं पुरुषत्व म्हणजे आता ती गोष्ट कमी होते, किंवा काही वेळेस फक्त मग माणूस ते पेल्यावर संपलं, त्याचं जास्त व्यसन नाही करायचं। ओके, दारूमुळे पण शक्ती कमी होते, पॉवर माणसाची। जास्त प्रमाणात जर तुम्ही अल्कोहोल घेत राहिला तर त्याचा पण परिणाम आपल्या त्या लैंगिक तुमच्या ह्याच्यावर होणार। दुसरी गोष्ट काय होतं, व्यसन केल्यामुळं आता समजा एखाद्या मुलाचं लग्न वगैरे झाले, तो खूपच आधी दारू पितोय खूप दिवसापासून, तर त्यांना मुलं सुद्धा व्हायला प्रॉब्लेम होतो। कारण शुक्राणू जे असतात, जे पुरुषांचे शुक्राणूंची संख्या सुद्धा अल्कोहोलमुळे कमी होते। म्हणजे दारू पिऊन वगैरे शुक्राणू वगैरे कमी झालेले असतात, कमी होतात आणि त्याचा पण लैंगिक जीवनावर परिणाम होतो। म्हणून धूम्रपान वगैरे टाळा। वंदत्व, पुरुषाला वंदत्व म्हणजे पुरुषाचं हे होतं ना, पुरुषत्व होऊन म्हणजे त्या माणसाला परत मूलबाळ तो दुसऱ्याला नाही का, बाईला मूलबाळ त्याच्यापासून देऊ शकणार नाही।
कारण सांगितले तुम्हाला ती आरोग्य चांगलं ठेवायचं, तुम्हाला हेल्दी खायचंय पहिलं. हा, हेल्दी काय काय खायचंय ते सांगितलं. दुसरं काय सांगितलं तुम्हाला, धूम्रपान वगैरे व्यसनांपासून दूर राहायचं, पॉवर वाढवायची असेल तुम्हाला. आणि तिसरं आहे आता वजन तुमचं कंट्रोलमध्ये ठेवायचं. आता बऱ्याच माणसांचं असं पोट वाढलेलं असतं नाही का, तर त्यांना नाही का प्रॉब्लेम होऊ शकतात. वजन वाढल्यामुळे काय होतं, शुगर होऊ शकते, मधुमेह होऊ शकतो. मधुमेह झाल्यावर तर तुम्हाला माहितीये लैंगिक दुर्बलता येते, लैंगिकता म्हणजे कमी होते लैंगिक आपली. आता गोळ्या औषधं वगैरे निघाल्यात आता, त्याच्यामुळं म्हणजे उपचार आहेत त्याच्यावर, पण असं काही हे नाही. पण वजन कंट्रोलमध्ये ठेवा. रक्तदाब होऊ शकतो, बीपी होऊ शकतो, आणि हे असे आजार झाल्यावर मग थोडस नाही का शरीरावर लैंगिक परिणाम होतो आपल्या, मधुमेह होऊ शकतो. त्याच्यामुळे वजन आहे ना ते कंट्रोलमध्ये ठेवायचं तुम्हाला. आणि वजन कंट्रोलमध्ये ठेवल्यामुळे तुमच्यात जास्त ते तो नाही का पॉवर वाढणार आहे तुमची. सेक्स कंट्रोलमध्ये ठेवल्यामुळे काय होतं, जे पुरुषांमध्ये जे शारीरिक सेक्स साठी जे टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन्स तयार होते, टेस्टोस्टेरॉन जे हॉर्मोन्स तयार होते, मग ते चांगल्या प्रकारे तयार होते, जास्त तयार होते हार्मोन्स. आणि हार्मोन्स तयार झाल्यामुळं माणसांना करण्याची इच्छा किंवा पॉवर त्यांची जास्त इच्छा तयार होते. जर हे हार्मोन्स मी आता सांगितलेलं नाही तयार झालं तर मग ती इच्छा कमी होते. वजन वाढल्यामुळे काय होते, सेक्सची इच्छा कमी होऊन जाते, शारीरिक संबंध बनू वाटत नाहीत. आणि जास्त वजन असलं तर मग काय उपयोग आहे. आता बायकांचं एक सोडा, त्यांना काय करायचं नसते, पण पुरुषांना गरज आहे वजन कंट्रोलमध्ये ठेवणे. ओके, 3 गोष्टी तुम्हाला समजलं. चौथं काय आहे, मानसिक ताणतणाव कमी करायचा आहे तुम्हाला. म्हणजे ताण जास्त घ्यायचा नाही कुठल्या गोष्टीचा नाही का. मानसिक डोक्यात वेगळेच विचार असले की मग नाही का त्याच्यावर पण परिणाम होतोय तुमच्या शरीरावर. मानसिक जर नाही का आजार नाहीत, म्हणजे काही डोक्यात असं काही विचार वगैरे मानसिक आजार वगैरे नसले पाहिजेत. आता मानसिक ताणतणाव प्रत्येकाला असतो, पण ह्यातनं तुम्हाला बाहेर निघायचं. ह्याच्यासाठी तुम्हाला व्यायाम वगैरे करायचा आहे, जिम लावा, परत स्वतःच्या हेल्थकडे लक्ष ठेवा, फिरायला जावा, योगा करू शकता तुम्ही. योगासनानं पण मानसिक ताणतणाव कमी होतो, योगासनं करू शकता. आता 5वं आहे व्यायाम, एक्सरसाइज, व्यायाम करणे. फिरायला, त्यात आता तुम्ही फिरायला जाऊ शकता, चालायला जाऊ शकता, जॉगिंग करू शकता, सायकलिंग करू शकता, स्विमिंग करू शकता. पण काही ना काही करणे गरजेचं आहे शरीराला तुमच्या नाही का. त्याच्यामुळे पण तुमच्या शरीरात हेल्थ चांगलं राहणार आणि तुमचं लैंगिक जीवन सुधारणार, अजून जास्त पॉवर वाढणार. जिम जाऊ शकता, व्यायाम करू, म्हणजे कुठल्याही प्रकारचा तुम्हाला जो व्यायाम आवडतो तो करा. नसेल आवडत तरी चाललं तरी पण तुम्हाला चांगलं आहे, चालायला जाऊ शकता तुम्ही. ओके, आता व्यायामामध्ये कसं तुम्ही जिम वगैरे करत असाल, जिम मध्ये जे वेट लिफ्टिंग असतं बघा, वजन वगैरे उचलायचं, ते वेट लिफ्टिंग मुळे काय होतं, तुमचं टेस्टोस्टेरॉन नावाचं जे हार्मोन्स असतं, जे पुरुषांमध्ये जे नाही का लैंगिक म्हणजे भावना निर्माण करते, ते हार्मोन्स आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फिलिंग वगैरे येते, भावना उत्पन्न होते. आणि ते वेट लिफ्टिंग मुळे नाही का तुमच्यात ते जास्त हार्मोन्स तयार होते, स्नायू मजबूत होतात चांगले. आणि त्याच्यामुळे वेट लिफ्टिंग वगैरे मुळे पोटाची जी चरबी कमी झाली तुमची, तर लिंगाकडे जो रक्तप्रवाह आहे तो जास्त प्रमाणात होतो आणि त्याच्यामुळे तिथे चांगली ताठरता वगैरे येते. तर ही ताठरता आल्यामुळे मग नाही का पुरुषांमध्ये पण उत्साह, म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्ही काम करू शकता तुमचं. आणि मग हे जिम वगैरे उलट म्हणजे हे करू शकता तुम्ही. पोटावरची चरबी कमी करा. पोटावर जर चरबी असेल तर मग थोडस म्हणजे होतं, पण नाही का जर अधिक तुम्हाला ही पाहिजे असेल, एकदम नाही का जास्त स्टॅमिना पाहिजे असेल लैंगिक, तर तुम्हाला पोटावरची चरबी कमी करावी लागेल. त्याच्यामुळे तुमचं चांगलं रक्तभिसरण होणार आणि ते हार्मोन्स तयार होणार, टेस्टोस्टेरॉन म्हणून जे पुरुषांसाठी सेक्ससाठी जे तुमच्या शारीरिक नाही का भावना निर्माण करणार आहे ते हार्मोन्स, ते गरजेचं आहे. आणि मग ते निर्माण होणार आहे, स्नायू मजबूत होते. तर जिम वगैरे करू शकता, चांगलं आहे शरीराला. लैंगिक नाही का स्टॅमिना वाढवण्यासाठी तुम्हाला व्यायाम वगैरे हा उपयोगी पडतो.
तर अशा प्रकारे बघा, मी जेवढ्या तुम्हाला गोष्टी सांगितल्या पहिल्यापासून, हेल्दी खाणे, व्यायाम करणे, चिंता करू नका, परत व्यसनांपासून दूर राहा, दारू वगैरे ह्याच्यापासून दूर राहा. ह्या गोष्टी जर तुम्ही आता मी सांगितलेल्या सगळ्या फॉलो केल्या, व्यायाम करणे, हेल्दी खाणे, कुठलं कुठलं खायचं काय, हे जर तुम्ही फॉलो केलं तर चांगला तुमचा स्टॅमिना चांगला वाढणार आहे. तर आवडलेच लाईक करा, बरं आहे ना. घरच्या घरी तुम्हाला छान उपाय सांगितलेला आहे. ह्या गोष्टी तुम्ही नाही का काही तुम्हाला गोळ्या औषधं खायचे नाहीत, काही नाहीत, फक्त सांगितलेल्या गोष्टी फॉलो करायच्यात. ह्या जर फॉलो केल्या तर तुम्हाला ह्याच्यापासून नक्कीच फायदा होणार आहे आणि तुमचं लैंगिक जीवन सुधारण्यास अजून मदत होणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. अशा प्रकारच्याच लोकांना जास्त माहिती आवडते, त्याच्यामुळं अशीच माहिती दिली. नाहीतर मी जरा सब्जेक्ट चेंज करणार होते, थोड्या आजारांविषयी प्रत्येक माहिती सांगणार होते, पण लोकांना ह्या गोष्टी जास्त इंटरेस्ट आहे, सो असाच व्हिडिओ बनवला मग मी. ओके.